श्रीमंतांच्या फलटणमध्ये विकास कमी झालाय असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। या वक्तव्याला श्रीमंत संजीवराजे यांनी उत्तर देताना सांगितलं की फलटणचा विकास करायला बारामती एवढा निधी लागतो। एखाद्या योजनेला बारामतीला 100 कोटी आले तर इतर ठिकाणी 10 कोटी येत होते। त्या मानाने फलटणचा चांगला विकास झाला असून तालुक्यातील फक्त एकच साखर कारखाना प्रायव्हेट झालाय। बाकीचे सगळे कारखाने अजून सहकार तत्वावर चालत आहे। हे विकासाचं एक महत्त्वाचं उदाहरण असल्याचं संजीवराजे यांनी स्पष्ट केलंय। अजितदादा गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत। त्याचबरोबर त्यांच्याकडे नेहमीच फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री म्हणून अजितदादा नेहमीच त्यांच्याकडे तेही खातं ते नेहमीच सांभाळत आहेत। निश्चितपणे ते कार्यक्षम नेते आहेत, आमची नेते आहेत, याहीविषयी काही शंका नाही। परंतु फलटण असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, याची बारामती करायची असेल तर बारामती एवढा निधी त्यांना द्यावा लागतो। तो आज तगायत कधीही कुठल्या आजूबाजूच्या तालुक्याला देताना दिसला नाही। उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या योजनेला 100 कोटी बारामतीला आले तर इतरांना फक्त 10च मिळत होते। 25-15 सारख्या योजनेमध्ये संपूर्ण फलटण तालुक्याला 5 कोटी मिळाले तर बारामतीला किती मिळाले याचा हिशोब काढा। अशा पद्धतीने केवळ स्वतःचा विचार करून फलटणची बारामती, बारामतीची फलटण अशा बोलण्यात काय फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही। आणि पाण्याच्या प्रश्नाच्या बाबत म्हणाल तर फलटण तालुका हा पाणी संपूर्ण तालुक्याला मिळण्याच्या दृष्टीने नक्कीच सगळ्यांच्या आघाडीवर आहे। फलटण असेल, खंडाळा असेल, हे दोन्ही तालुके निश्चितपणे आघाडीवर आहेत। ते म्हणाले की या तालुक्यातल्या संस्था तुम्ही चालवा दिल्या। फलटण तालुक्यातल्या संस्था आपण श्रीराम कारखाना जो अडचणीत आला होता तो आपण भागीदारी तत्वावरती चालवतो। दुसरी कुठली संस्था आपण कोणालाही